नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. पंजाबमध्ये सरहद्दीलगत दहशतवाद्यांनी आज दीनानगर पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात पंजाबचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंग यांनाही वीरमरण आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दहशतवादी आणि जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरूच आहे. पठाणकोट अमृतसर रेल्वे मार्गावर काही जिवंत बॉम्बही सापडल्याचं समजतं. पंजाबमध्ये दहशतवाद विरोधी पथक पाठवण्यात येत असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं असून परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल अशी आशा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तान सीमा सुरक्षा दलाला सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 4 शहरांमध्येही सावधानतेचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा सगळ्याच राजकीय पक्षांनी कठोर शब्दात निषेध केला आहे. संसद म्हणजे गोंधळ आणि गदारोळ असं समीकरण रूढ होऊ पाहत आहे. आज सलग 5व्या दिवशीही ललित मोदी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यातच तेलंगणासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी तेलंगण राष्ट्र समितीनं केल्यानं गोंधळ वाढला आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 12पर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही कल्पतरू दास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी याकूब मेमन यानं त्याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. आपल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच फाशीचं वॉरंट जारी करण्यात आल्याचं याकूबनं म्हटलं असल्यानं सुधारित याचिकेबाबत काय नियम आहेत त्याबद्दलचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्त्यांकडून मागवलं आहे. या प्रकरणी आधीच सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली असल्यानं सद्य परिस्थितीत या खटल्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता चर्चा अपेक्षित नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दरम्यान किरीट सोमय्या, गोपाळ शेट्टी, अनिल शिरोळे, नाना पाटोळे आणि डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांची भेट घेऊन याकूबला अजिबात दयामाया दाखवू नये अशी विनंती केली आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पारंपरिक दिंडी, भजनं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुंबईतल्या मराठा हायस्कूलतर्फे ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, तुळशी रोपाचं वाटप, कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच बीडीडी चाळ ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी आणि लेझिम पथकाचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमध्ये गोदावरीच्या घाटावर भाविकांनी गर्दी केली होती. रामकुंड परिसरही गजबजून केला होता. अहमदनगरमध्ये हरिहर केशव गोविंद या तीर्थक्षेत्राला भाविकांनी भेट दिली. नागपुरातल्या धापेवाडा इथं आणि हिंगोलीत नरसी नामदेव इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 370 ग्रामपंचायतींमध्ये शनिवारी झालेल्या 3963 जागांसाठी आज मतमोजणी होते. यामध्ये स्थानिक आघाड्यांचं वर्चस्व दिसून येत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. जिल्ह्यात 416 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी 46 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या. तसंच 48 पोटनिवडणुकांमध्ये 8 जागी बिनविरोध निवड झाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांना सुधारित किमान वेतनासाठी सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं बेमुदत संप सुरू केलाय. संप काळात इचलकरंजी शहरातील काही कारखान्यांवरती दगडफेकीचे प्रकार घडल्यानं दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सायझिंग कारखान्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी इचलकरंजी सायझिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली. सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीकरता अनेकदा आंदोलन करूनही सरकारनं दखल न घेतल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे वस्त्रोद्योगाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.